नमस्कार, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोत। धन्वंतरी आयुर्वेदिक उपचार केंद्र औसा यांच्या वतीने मोफत भव्य तपासणी व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। दिनांक 17, 18, 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी होत असलेल्या या शिबिरामध्ये आपल्याला मूळव्याध, लिपोमा, थायरॉइड, लिव्हर, हृदयविकार, किडनी स्टोन, बीपी, शुगर अशा सर्व आजारांची मोफत तपासणी व उपचार होणार आहे। या शिबिराचा गरजूंनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन डॉक्टर संगीता मोरे यांनी केले आहे। शिबिराचे ठिकाण आहे गणेशनगर उदय पेट्रोल पंपासमोर, मेन रोड, औसा। अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता। 4 वर्षांपूर्वी आताचं वेट जास्त होतं, मतलब आता पण जास्त होतं। नंतर थायरॉइडचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे वेट गेन खूप होऊ लागलं आणि ब्लड कॉगुलेट पण जास्त होऊ लागलं, त्याच्यामुळे इकोस्पिरिन टॅबलेट सुरू होती रोज। ओके। आणि आता तुमच्याकडे आल्यापासनं तुमच्या टॅबलेट्समुळं किंवा तुमच्या काढा वगैरे काय जे आहे मेडिसिनमुळं त्याच्यात फरक पडत आहे। थायरॉइड पण नॉर्मल लेवलला आलेला आहे, इकोस्पिरिन ब्लड लेवल्स पण नॉर्मल लेवल आहे, सगळे रिपोर्ट्स पण नॉर्मल। याच्या अगोदर कसे होते रिपोर्ट्स थोडं म्हणजे कोलेस्ट्रॉल थोडं हाय राहायचं। ओके। शुगरचं थोडंफार किंवा म्हणजे बीपी थोडा हाय, थायरॉइडचे लेवल जास्त, थायरॉइडचे लेवल कमी, त्याच्यामुळे वेट गेन होऊ लागलं। ओके, सगळं नॉर्मल झालं। असा पूर्ण त्रास किती वर्षापासून होता? हा 4 वर्षांपासून होता, म्हणजे मी आधीपासून असं ते डिटेक्ट 4 वर्षांपूर्वी झालं। ओके 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 ओके। बट 4 वर्षापासून तुम्ही प्रत्येक महिन्याला काय करायचं? आजीना स्लाईन इंजेक्शन वगैरे किती द्यायची तुम्ही? 5 इंजेक्शन, 3 स्लाईन आणि गोळ्या। ओके, म्हणजे आपल्याकडे आलात तुम्ही, ट्रीटमेंट घेतले, मग आता डॉक्टरांनी काय सांगितलं तुम्हाला? गोळ्या कमी केल्या, 2 स्लाईन कमी केले, 2 इंजेक्शन कमी केले। अच्छा, म्हणजे आता रिपोर्ट कसे आले तुमचे? ओके ओके, म्हणजे 2 महिन्यामध्ये फरक पडला। ओके, म्हणजे आपल्यासारखे जेवढे पेशंट आहेत थायरॉइड अदर प्रॉब्लेम, राईट, हार्टची गोळी चालू आहे, हार्ट पेशंट असतील, राईट, तर हे पेशंट आपल्याकडे बरे होतात? हो। यस, म्हणजे 2 महिन्यामध्ये फरक पडला, म्हणजे क्लिअर झालात, रिपोर्ट ऑल नील आले, स्लाईन बंद झाले, इंजेक्शन बाहेरचे बंद झाले आणि आता बेटर वाटते? यस। नमस्कार मॅडम, पहिलं माझ्या चेहऱ्यावरती खूप पिंपल्स, डार्क सर्कल आणि चेहरा खूप खराब झाला होता इन्फेक्शनमुळे, पण मी खूप ठिकाणी ट्रीटमेंट घेतल्या पण मला कसलाच फरक पडला नाही। तुमच्या या फेस सिरमनी मला खूप चांगला रिझल्ट आला आहे। 8 दिवसामध्ये फेस वॉश, फेस सिरम आणि विथ बेरी पेण्यासाठी दिली होती, त्याच्यामधून माझं पूर्णपणे चेहरा क्लिअर झाला आहे आणि खूप चांगला ग्लो करते, त्याच्यामुळे मी आय एम सो हॅप्पी मॅडम की मोरे मॅडम, थँक्यू सो मच, तुमच्यामुळे माझ्या चेहऱ्यावर इतकं ग्लो आलं आहे। चंद्रकला। अच्छा, काय त्रास होता आपल्याला? दम्याचा। अच्छा, किती वर्षापासून होता दमाचा त्रास? त्रास होता 5-6 वर्षांना होता। अच्छा, मग 5-6 वर्ष तुम्ही हॉस्पिटल नाही केले? नाही केले का हॉस्पिटल? नाही केले। अच्छा, मग 5-6 वर्षामध्ये तुम्हाला काय त्रास होता? खूप त्रास होता? हो। मग तुम्ही लातूरमध्ये आलात मोरे मॅडम कडे, हो, राईट, तर कसं वाटते? चांगलं वाटतंय। जे गाठ कुठं होती तुम्हाला? नरड्याला होती, पूर्ण नरड्याला गाठ होती ना? हो। अस्थम्याची गाठ होती। हो। मग आपल्याकडे येऊन 15 दिवस झाले तुम्हाला, हो, राईट, तर 15 दिवसामध्ये गाठ तुमची जिराले? हो, सगळे जिराले? सगळे जिराले। आता बरं वाटते? हो, छान। ओके, चालेल, म्हणजे पेशंट अस्थम्याचे पण आपल्याकडे बरे होतात? हो। ओके, म्हणजे आता ओके आहे तुम्ही, हो, कसलाही दमाचा त्रास नाहीये, श्वास घ्यायला येते? पहिलं कसा घ्यायचा श्वास? ओके, आता कसं आहे आपलं औषध चालू झाल्यापासून? छान व्हायला आता बंद झालंय, आता व्यवस्थित आहे। मित्रांनो, आपल्याला माहित आहे आजकालच्या धावपळीच्या या आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडत आहेत, त्यामध्ये विशेषतः आपल्याकडं हेल्थ केअर हा प्रकार आता खूप मागं पडताना दिसून येतोय, कारण नवनवीन आजार येतात आणि आपण त्याला सहज मेडिकलमध्ये एखादी गोळी मिळते आणि ते टेम्पररी कमी होऊन जातं, परंतु त्याच्यावर परमनंट इलाज करण्याच्या भानगडीत आपण पडत नाहीत, त्यामुळे येणाऱ्या काळात भविष्यात कदाचित मोठ्या गंभीर स्वरूपाच्या आजारांना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं। एक गोष्ट चांगली आहे समाजामध्ये आपल्या, ती म्हणजे की आपण प्राचीन काळापासून भारतामध्ये आयुर्वेद असेल, युनानी हेल्थच्या संदर्भात काही अभ्यास असेल, हे बऱ्याचशे प्रॅक्टिस इथं प्राचीन काळापासून चाललेले आहेत आणि त्यामुळं आता भारतीय लोकांच्या हे गोष्टी विस्मरणात पडत आहेत, परंतु पुन्हा एकदा हे सिद्ध होत आहे की अशा पद्धतीचे ट्रीटमेंटच आपल्याला चांगल्या पद्धतीनं तयार करू शकते। युनानी हेल्थ केअर जे असतं, युनानी पद्धतीमध्ये जे पेशंटला आपण ठीक करतो, तर त्याचा इलाज हा कुठल्याही केमिकल विना आणि लवकरात लवकर पेशंट बरे होतात आणि परमनंट बरे होतात, जसं की मधुमेह ज्याला आपण शुगर वगैरे म्हणतो,
तर ते तशा प्रकारचे जे आजार आहेत त्याला लाईफ टाईम तुम्हाला गोळी खावी लागते. परंतु युनानी हेल्थ केअरमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींचं युनानी पद्धतीने हे आपल्याला ठीक होतं आणि त्याचबरोबर ते गोळ्या पण कमी होतात आणि तुम्ही पूर्णपणे बरे सुद्धा होऊ शकतात. हे मी सगळं आज तुम्हाला का सांगतोय तर असे बरेचसे प्रॉब्लेम जसं की मूळव्याध आहे, थायरॉइड आहे, लिव्हर, हार्ट विकार, वजन कमी करणे, असे कितीतरी आजार आता समाजात आहेत आणि याच्यावर उपचार सुद्धा आपल्याजवळ आहे. मी आज ज्या डॉक्टरांकडे आलेलो आहे, मॅडमकडे आलेलो आहे, ते म्हणजे NMC युनानी हेल्थ केअर सेंटर आणि त्याचबरोबर धन्वंतरी आयुर्वेदिक उपचार केंद्र औसा. तर हे मिळून ह्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करतात. बऱ्याच दिवसापासूनची प्रॅक्टिस आहे आणि पेशंटसाठी त्यांनी काही गोष्टी आता घेऊन आलेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात कारण कॅम्पच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय गेला पाहिजे असं त्यांनी मला बोलून दाखवलं. त्यामुळे मी विचार केला की ही गोष्ट तुमच्यापर्यंत सुद्धा गेली पाहिजे. आपल्यासोबत आज चर्चा करण्यासाठी डॉक्टर संगीता मोरे मॅडम आहेत. मॅडम, तुमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की तुमचं औषधामध्ये आता एक कॅम्प संपन्न होतं, त्याच्यामध्ये तुम्ही पेशंटला आता बोलवताय मोठ्या संख्येनं, तर तिथं कोणत्या पद्धतीचा इलाज होणार आहे, काय काय तिथं ट्रीटमेंट दिली जाणार आहे? ॲक्च्युली आपलं जे ट्रीटमेंट आहे सर, ऑल युनानी पद्धतीचं ट्रीटमेंट आहे. पेशंटला फर्स्ट आपण नाडी चेक करूनच त्यांचे ऑल बॉडीचे जे आजार आहेत, जे प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम्स आपण सांगतो. त्यानंतर आपले जे ट्रीटमेंट आहे पूर्ण युनानी मेडिसिन्स आहेत, ऑल ॲक्युप्रेशर थेरपी आहे अँड फिजिओथेरपी आहे. हां, याच्यामार्फत आपण जे पेशंट्स आहेत BP, शुगर, थायरॉइड, पाईल्स, पॅरलेस, ऑल या पेशंटवरती आपण युनानी चिकित्सा पद्धतीने युनानी पद्धतीने आपण ट्रीटमेंट घेतो. तर माझ्याकडले जे पेशंट आहेत सर, अवघी 2 महिन्यामध्ये त्यांचे रिपोर्ट येतात. आता कुठल्या कुठल्या आजाराच्या संबंधित पेशंट तुमच्याकडे येऊ शकतात? आपल्याकडे सर BP, शुगर, थायरॉइड, पाईल्स प्रॉब्लेम, लिपोमा प्रॉब्लेम, पेसोडी प्रॉब्लेम, शुगर प्रॉब्लेम, ऑल म्हणजे हेड टू पंप तक पूर्ण आजारावरती आपण युनानी चिकित्सा पद्धतीने ट्रीटमेंट करतो. बरं, आता तुम्ही कधीपासून ह्या क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करताय? सर, मी 2012 पासून ट्रीटमेंट करते. तर 2012 पासून मी आमचे जे मेडिसिन आहेत, ऑल मेडिसिन आपण मार्केटमध्ये जे पर्चेसिंग केले त्याचे रिझल्ट्स पाहिले आणि त्यानंतर आपण 2018 पासून म्हणजे कमीत कमी आपल्याला 7 वर्षे गेले या ट्रीटमेंटमध्ये. 7 वर्षामध्ये बरेच पेशंट्स आपल्याकडे बरे झाले आणि पेशंट्स बरे झाल्यामुळं आपल्याला गव्हर्नमेंटच्या अंडर 2 अवॉर्ड्स पण भेटलेले आहेत. 2019ला छत्रपती शिवमुद्रा अवॉर्ड आणि 2023मध्ये दिलीप वळसे पाटील कॅबिनेट मंत्री यांच्या हस्ते पण अवॉर्ड भेटलेला आहे. तर मग आता पुढचा प्रश्न मॅडम तुमच्यासाठी असा आहे की औषधामध्ये हा जो कॅम्प होतोय हा किती तारखेला होतोय, किती दिवस आहे आणि त्याचा ऍड्रेस वगैरे कसा आहे? तर सर, हा जो आपला कॅम्प आहे औषधामध्ये 17, 18, 19 आणि 20 हा 4 दिवस आपण कॅम्प ठेवलेला आहे. तर तो ऍड्रेस आहे गणेश नगर, उदय पेट्रोल पंपासमोर, मेन रोड, औसा, धन्वंतरी आयुर्वेदिक क्लिनिक, NMC युनानी हेल्थ केअर सेंटर. ओके, तर मग आता या माध्यमातून जे प्रेक्षक आपल्याला पाहत आहेत त्यांना काय सांगू इच्छिता, काय आवाहन करू इच्छिता? हां सर, माझं सांगायचं एवढंच उद्देश आहे की जे तुम्ही मार्केटमध्ये केमिकल्स मेडिसिन लॉंगर लाईफ टाईम खाताय, राईट, तर त्या मेडिसिन खाऊन तुमच्या जे बॉडीवरती इफेक्टेड होतात, कंटिन्यू साईड इफेक्ट होतं, राईट, तर ते साईड इफेक्टपासून आपल्याला पेशंटला वाचवायचं आहे, राईट. आमचं तात्पर्य एवढंच आहे की जे आजार आहेत तुमचे युनानी चिकित्सा पद्धतीने तुम्ही बरं झालं पाहिजे. म्हणजे लॉंगर लाईफ टाईम तुम्ही जिथं मेडिसिन खाताय, बाहेरच्या आजारी राहताय, शुगरची गोळी तुम्हाला कंटिन्यू ठेवणे आहे, राईट, अदर थायरॉइडची गोळी ठेवणे आहे, पेसुडी प्रॉब्लेम असेल, लेडीजला पिशवीला गाठलेले असतील, तुम्हाला ऑपरेशन करून काढणे आहे. पण आपण तेच जे ट्रीटमेंट आहे ती युनानी पद्धतीने करतो. अवघ्या 2 महिन्यामध्ये पेशंटचे जे आजार आहेत माझ्याकडचे पूर्ण रिपोर्ट येतात. हा, ठीक आहे. तर मग तुम्ही या ठिकाणी सांगाल की जास्तीत जास्त लोकांनी या तर माझं एवढं सांगणं आहे की केमिकलच्या गोळ्या खाण्यापेक्षा किंवा कंटिन्यू लॉंगर लाईफ टाईम तुम्हाला आजारी राहण्यापेक्षा आपल्याकडे जे ट्रीटमेंट आहे, युनानी ट्रीटमेंट आहे, ह्या मेडिसिनचा लाभ घेऊन किंवा ह्या ट्रीटमेंटचा लाभ घेऊन नाडी चेक करून तुमचा जो आजार आहे तो आजार माहिती करून घेऊन तुमचा जो आजार आहे तो आजार तुम्ही 2 महिन्यामध्ये बरा करून घ्यावा. ओके, तर या ठिकाणी मॅडम सोबत आपण चर्चा केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही बातमी बनवण्याचा उद्देश हाच आहे की जे 4 दिवसाचा कॅम्प इथं औषधामध्ये संपन्न होतोय त्याचा डिटेल ॲड्रेस मी तुम्हाला स्क्रीनवर देतो. त्याचबरोबर या संदर्भात अधिकची जर तुम्हाला काही चौकशी करायची असेल किंवा तुमचा टाईम वगैरे विचारायचा असेल, कळवायचा असेल तर एक नंबर पण मी तुम्हाला स्क्रीनवर देतोय, 2 नंबर, त्यांना तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा डायरेक्ट कॉलही करू शकता आणि तुमचं नाव, नंबर पण तिथं रजिस्टर करू शकता. त्याचबरोबर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या मॅडम
मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते पण तुम्ही त्यांना फोनवर विचारू शकता. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे असेच आजार आपल्या समाजामध्ये आता कॉमन झालेले आहेत, बऱ्याचशा लोकांना होत आहेत. आता आपल्याला बऱ्याच लोकांना माहीत देखील नसतं की आपल्या फॅमिलीत अशा पद्धतीचे काही आजारी आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपले मित्र परिवार किंवा आपल्या संपर्कातील इतर लोकांना याचा फायदा होईल. कमीत कमी ते लोकांपर्यंत जर हा व्हिडिओ गेला तर ते या कॅम्पचा चांगला फायदा घेऊ शकतील, त्यांचा लाभ या इतर लोकांना होईल. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवनाचे विशेष अपडेट. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी निखिल गायकवाड यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.